आणि आता एक महत्त्वाची बातमी, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बदली प्रकरणी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी तयार केलेला अहवाल आणि न्यायमूर्ती वर्मा यांनी दिलेलं उत्तर हे दोन्ही देखील सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे। येत्या काही वेळातच सगळी कागदपत्र प्रकाशित होतील। न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी 14 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याची माहिती समोर आली। त्यानंतर तातडीनं बदली करण्यात आली आणि आता या प्रकरणात ही महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, कारण 3 सदस्यीय समिती ही स्थापन करण्यात आलेली आहे आणि या 3 सदस्यीय समितीमध्ये पंजाब आणि हरियाणाचे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असणार आहेत, हिमाचल प्रदेशचे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असणार आहेत आणि कर्नाटकच्या सुद्धा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असणार आहेत। त्यामुळे हे तिन्ही हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असतील, हे संपूर्ण चौकशी करतील आणि निर्णय महत्वाचा घेण्यात आलेला आहे तो म्हणजे की आता सध्या जस्टिस वर्मा यांना कोणतेही न्यायिक काम सोपवलं जाणार नाही, त्यामुळे कोणतीही केस त्यांच्याकडे रेफर केली जाणार नाही आणि जेव्हा हे संपूर्ण न्यायाधीश जे आहेत ते आपला रिपोर्ट देतील आणि त्यावेळेस त्या संदर्भामध्ये यशवंत शर्मा यांचे जबाब जो आहे ते जबाब संपूर्ण आणि डॉक्युमेंटेशन जे आहेत ते वेबसाईटवर सुद्धा अपलोड केले जातील। त्यामुळं कुठेतरी सार्वजनिक रित्या एक प्रकारे याची सुनावणी होईल आणि कोणत्याही गुप्त लिफाफ्यामध्ये किंवा इन कॅमेरा सुनावणीच्या ऐवजी सार्वजनिक सुनावणी होईल अशी भूमिका घेतलेली दिसते सुप्रीम कोर्टाने। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या माहितीसाठी।